धन निरंकारजी. प्राचीन तत्वशास्त्रामध्ये भक्तीचे 9 विधान सांगितलेले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशा प्रकारे श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. यामध्ये पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे राजा परीक्षितींचं नाव 1 नंबरमध्ये येतो. श्रवण भक्ती म्हणजे ईश्वराचे कथा, ईश्वराचे गुण, ईश्वरांचे लीलांचं त्यांचं मनापासून भक्तिभावाने श्रवण करणे हीच भक्ती श्रवण भक्ती आहे. आणि हीच श्रवण भक्ती राजा परीक्षितीने आपल्या तनु मन धनाने आपल्या मनामध्ये उतरवले होते. दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती. कीर्तन भक्ती म्हणजे संत तुकाराम, संत नामदेव महाराज आणि देवर्षी नारद यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात. कीर्तन भक्ती अशी आहे, त्या देवाचं गुणगान करणे, त्या देवाच्या नामाचं, कीर्तीचं वर्णन करणे, त्या देवाच्या लीलांचं आणि त्यांच्या पराक्रमाचं वर्णन या मुखाने करणे हीच भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती होय. आणि या कीर्तन भक्तीमध्ये तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज हे अग्रश्रेणी आहेत. तिसरी भक्ती म्हणजे ईश्वराचे स्मरण करणे ही तिसरी भक्ती होय. आणि यामध्ये भक्त प्रल्हादाचं नाव 1 नंबरमध्ये येतो. भक्त प्रल्हाद असे होते ते आपल्या भक्तिभावाने अंतरंगाच्या प्रेमातून ते ईश्वराचे स्मरण करीत होते, म्हणून ते देवाचे प्रिय भक्त ठरले. चौथी भक्ती म्हणजे पादसेवन भक्ती. पादसेवन भक्ती म्हणजे ईश्वराच्या चरणाची उपासना करणे आणि त्यांची चरणाची सेवा करणे आणि त्यांच्या चरणाचीच उपासना करीत राहणे हीच भक्ती म्हणजे पादसेवन भक्ती. आणि यामध्ये माता लक्ष्मीचं भक्ती म्हणजे हे पादसेवन भक्ती होय. पाचवी भक्ती म्हणजे अर्चनम भक्ती. या सृष्टीमधील प्रत्येक वस्तू या ईश्वर रूप समजून, उदाहरणार्थ मूर्ती रूपाने त्यांची पूजन करणे, मंत्र जप करणे, धार्मिक विधी विधानानुसार आराधना करणे, जसे यज्ञ करणे होय, जसे आईबापांची सेवा करणे होय, मंदिरामध्ये मूर्ती पूजन करणे होय, या भक्तीला अर्चनम भक्ती म्हणतात. अर्चनम म्हणजेच पूजा करणे. आणि या भक्तीमध्ये भक्त पुंडलिकांचं नाव अग्रश्रेणीमध्ये येतं. जसं त्यांनी आईवडिलांनाच देवाचे रूप प्रतिरूप समजून आईवडिलांची सेवा करूनच त्या परमात्म्याला साध्य केले होते, म्हणून त्यांची भक्ती ही अर्चनम भक्तीमध्ये येते. त्यानंतर 6वी भक्ती वंदनम भक्ती. वंदनम भक्ती म्हणजे देवाला नमस्कार करणे, आपल्या जशी स्थिती आहे त्याच स्थितीमध्ये राहून त्या ईश्वराला मनामध्येच नमस्कार करणे, मनामध्येच त्याची आठवण करणे म्हणजेच वंदनम भक्ती होय. हीच भक्ती अक्रूराने आपल्या जीवनामध्ये उतरवली होती. अक्रूर हे सदा ईश्वराला नम्रतापूर्वक वंदन करून ते ईश्वराचे भक्ती करत होते, म्हणून अक्रूर वंदन भक्तीमध्ये अग्रश्रेणीमध्ये ठरतात. यानंतर 7वी भक्ती म्हणजे दास्य भक्ती. दास्य भक्ती म्हणजे हनुमंतरायाचे प्रतिरूप आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांनी आपल्या जीवन कालावधीमध्ये श्री रामचंद्र प्रभूंचे दास्यत्व पत्करले, भक्तांच्या यादीमध्ये अग्रश्रेणीमध्ये राहिले, त्यांच्या यादीमध्ये त्यांचा पहिला नंबर येतो. म्हणून दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून सेविले रामचरण असे संत महात्मा सांगतात. आता 8वी भक्ती म्हणजे सख्य भक्ती. देवाच्या अगदी जवळचं स्थान म्हणजे हे सख्य भक्ती होय. जसं मित्र एका मित्रासोबत राहतो, तसं देवाचे मित्र बनवून राहणे हे सख्य भक्ती होय. देव आपलं मित्र बनवून घ्यावं असं एकैक महापुरुष म्हणजे ते अर्जुन होते. पांडवामधील अर्जुन हे सख्य भक्तीला अग्रश्रेणीमध्ये येतात. देवांनी अर्जुनाला आपले सख्य मानले होते, सखा मानले होते, आपले मित्र मानले होते. अर्जुनाने तशी भक्ती केली होती. अर्जुनाच्या भक्तीला पाहून देवांनी आपले सख्यत्व पद त्या अर्जुनाला दिले होते, म्हणून सख्य भक्तीमध्ये अर्जुनाचं नाव पहिल्या श्रेणीमध्ये येतं. शेवटची 9व्या क्रमांकाची भक्ती म्हणजे ही आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे सर्व काही हे ईश्वरार्पण समजून या सृष्टीमध्ये वागवत असताना हे ईश्वराचेच देण आहे म्हणून समजून ईश्वराचेच आज्ञानुसार कर्म करीत आपले जीवन कार्य त्या ईश्वराच्या चरणी व्यतीत करणे, त्या ईश्वरालाच आपलं आत्म समर्पण करणे हीच भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती होय. जसे बळीराजाने स्वतः आपल्याला त्या देवाला सोपवले होते, त्या बळीराजांची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती होय. या आत्मनिवेदन भक्तीमध्ये राजा बळी हे पहिल्या क्रमांकामध्ये येतात. त्या ईश्वरासमोर या बळीराजाने आपले आत्मसमर्पण केले. ईश्वराने त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्यांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिले. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन ईश्वर परमेश्वर त्यांचे द्वारपाल होऊन राहतात. अशा 9 प्रकारची भक्ती या देवाला आवडतात. आपल्या सृष्टीमध्ये प्रत्येक जण जे काही भक्ती करतात ते या 9 प्रकारामध्येच एक भक्ती करत असतात. आपापल्या सोयीनुसार अनेक प्रकारचे भक्ती करून या ईश्वराला प्राप्ती करून घेतात. धन निरंकार.